ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा भाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. ग सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म ग सा नी, ग सा रे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन. उत्पत्ती याचा 5वा अध्याय वचने 28 ते 32. उत्पत्ती 5वा अध्याय वचने 28 ते 32. लामेक 182 वर्षाचा झाल्यावर त्यास पुत्र झाला. त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले. तो म्हणाला, जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्या संबंधाने आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आम्हास आराम देईल. नोहा झाल्यावर लामेक 595 वर्षे जगला व त्यास आणखी पुत्र व कन्या झाल्या. लामेकाचे एकंदर आयुष्य 677 वर्षाचे झाले. मग तो मरण पावला. नोहा 500 वर्षाचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेत हे झाले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचे करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 5 28 वचनापासून 32 पर्यंत. लामेकास परमेश्वराने नोहाला दिले आणि लामेक हा प्रभूचं गौरव करत आहे यासाठी की जणू काय देवबापाने त्याला सांत्वन करण्यासाठी नोहाला दिलेला आहे. तो म्हणत आहे की जी भूमी परमेश्वराने शापित केली होती, आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करेल. खरोखर भूमीच्या संबंधाने काम आणि कष्टाला जे काही शाप परमेश्वराने दिले होते त्याबद्दल सांत्वन करण्यास नोहा हा परमेश्वराने भूतलावरती पाठवला आणि नोहाने देवबापाच्या मार्गात चालणं, नीतीने वागणं आपले जीवन जगलेलं आहे. प्रियांनो, आम्ही देखील परमेश्वराच्या मार्गात चालणं आवश्यक आहे. देवाचं भय बाळगणं आवश्यक आहे. आमच्या जीवनातून प्रभूचं गौरव व्हावं, देवाचा महिमा व्हावा यासाठी आम्ही प्रत्येकाने नोहाप्रमाणे श्रम घेतले पाहिजे आहेत. जसं की नोहा आम्ही नाव वाचतो तर आमच्या पुढे डोळ्यापुढे लगेच एक चित्र उभं राहतं. ते म्हणजे भूमीवरती देवाने पाऊस पाडला
आणि इतका पाऊस पडला की पाण्याने या भूतलाचा नाश केला. मात्र नोहाला आज्ञा दिली होती की तू तारू बनव आणि त्यामध्ये तुझं कुटुंब व सर्व प्राणी व पक्षी त्यांच्या जोड्या तू त्या तारूमध्ये घेऊन ये. आणि नोहाने तसं केलं, ऐकलं. आणि ह्या भूतलावरती आज जे जिवंत आहेत पशुपक्षी ते नोहाच्या नंतर पासून आहेत. नोहापासूनच त्याचे लेकरं ह्या भूतलावरती आहेत आणि आज आम्ही मनुष्य जात ह्या भूतलावरती जिवंत आहोत. प्रियांनो, आम्ही देखील प्रभूच्या आज्ञांचं पालन करायला पाहिजे आहे, नीतीने वागायला पाहिजे आहे, जेणेकरून आमच्या जीवनातले शाप निघून जातील आणि आमच्या नातेवाईकांना व आमच्या कुटुंबियांनाही खरोखर आनंद असा मिळेल आणि प्रभूचं गौरव होईल. देवबाप या वचनाद्वारे आपण सर्वांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद देवा. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो राजा. नोहाचं जीवनचरित्र किती सुंदर रीतीने आम्हाला मार्गदर्शन करते की नोहा देवाचा ऐकणारा होता. नोहाने देवबापाच्या आज्ञांचं पालन केलं. होय देवा, आम्ही देखील देवा तुझ्या आज्ञांचं पालन करावं, तुझ्या मार्गात चालावं. तूच आमची संतती आशीर्वादित करणार आहेस. देवबाप्पा, आज ज्या लोकांनी होय बाप्पा ज्या बहीण भावांनी वचन ऐकलं त्यांचं लक्ष तुझ्या वचनाकडे लागलेलं असताना त्यांच्या मनाचा बुद्धीचा ताबा घे. होय बाप्पा, ह्या जगामध्ये तुझ्या समोर नम्र भावाने प्रीतीने होय बाप्पा नीतीने चालावं, याच्याशिवाय तू आमच्या जवळून काही मागत नाही. प्रिय बाप्पा, प्रार्थना करतो जे दुःखी कष्टी आहेत त्या सर्वांना सांत्वन दे, तुझ्या वचनाच्या द्वारे सांत्वन दे आणि प्रभू त्यांना स्वर्गीय आशा दे राजा. पित्या, प्रार्थना करतो तू लवकर येणार आहेस राजा. येशू प्रभू, तुझा होय बापा वचनाप्रमाणे तो आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. म्हणून बाप्पा, आम्ही तुझ्या लेकरांनी या भूतलावरती तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून आम्ही आचरण करत सुवार्थ कार्य करत जागर राहावं यासाठी आमचं सहाय्य कर. पित्या, तुला धन्यवाद देतो. तुमची प्रार्थना ऐकली. विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली आहे म्हणून ते बाप्पा, आमेन. ग सा रे ग म ध प सर्व संकटात प्रभू करील जीवाचे रक्षण. दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. येणे जाणे तुझे करील सुरक्षित सदा. दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.